नमस्कार। राज्यातील ज्या नागरिकांचे वय 60 वर्ष पूर्ण आहे अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून 10 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। जर तुमचं वय 60 वर्षांच्या पुढे असेल तर तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, ज्या नागरिकांचे वय 60 वर्षांच्या पुढे आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 3000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुमचं वय 60 वर्षांच्या पुढे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तुमच्यासाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून 10 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। बघा, महाराष्ट्र राज्यामधील ज्या नागरिकांचे वय 60 वर्षांच्या पुढे आहे अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या निधीमधून 10 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। बघा, स्पष्टपणे सांगितलेलं आहे की महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या निधीमधून ज्येष्ठ नागरिकांसाठी 10 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। या 10 आनंदी निर्णयांसाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारसाठी 100 कोटींचा निधी आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा, सर्वात प्रथम सर्व ज्येष्ठ नागरिकांना नमस्कार ज्येष्ठ नागरिकांनो तुमच्यासाठी 10 आनंदाचे निर्णय आलेले आहेत। परंतु या 10 आनंदी निर्णयांचा लाभ सरसकट सर्व ज्येष्ठ नागरिकांना घेता येणार नाही। म्हणजेच महाराष्ट्र राज्यामधील भरपूर नागरिकांचे वय 60 वर्षांच्या पुढे आहे, परंतु याच्यामधील काही मोजक्या ज्येष्ठ नागरिकांना या 10 आनंदी निर्णयांचा लाभ मिळणार आहे। सोबतच ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 3000 रुपये सुद्धा देण्यात येणार आहे। परंतु या 10 आनंदी निर्णयांचा लाभ आणि या 3000 रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेण्यासाठी राज्य सरकारकडून काही पात्रता घालण्यात आलेल्या आहे। त्यामुळे जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुम्ही जर या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तरच तुम्हाला या 10 आनंदी निर्णयांचा आणि या 3000 रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। त्यामुळे या 4 पात्रता कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। तर बघा, या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसला पाहिजे। बघा, तुम्ही जर ज्येष्ठ नागरिक असाल, तुमचं वय 60 वर्षांच्या पुढे असेल आणि तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसेल, याच्यामध्ये शिक्षक नसेल, वकील नसेल, रेल्वेमध्ये कामगार नसेल तरच तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे। अन्यथा जर एखादा सदस्य तुमच्या घरामधील सरकारी नोकरीला असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। सोबतच दुसरी पात्रता म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या घरामधील कोणताही सदस्य पेन्शनधारक नसावा। बघा, तुमच्या घरामधील कोणताही सदस्य पेन्शनधारक नसेल तरच तुम्हाला या 10 आनंदी निर्णयांचा आणि या 3000 रुपयांचा लाभ घेता येणार आहे। अन्यथा जर एखादा सदस्य पेन्शनधारक असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। सोबतच तिसरी पात्रता म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या घरामधील कोणताही सदस्य टॅक्स भरत नसावा। याच्यामध्ये सरकारी टॅक्स असेल किंवा खासगी टॅक्स असेल तर तो कोणताही टॅक्स भरत नसावा। बघा, तुमच्या घरामधील कोणताही सदस्य टॅक्स भरत नसेल तरच तुम्हाला या 10 आनंदी निर्णयांचा आणि या 3000 रुपयांचा लाभ घेता येणार आहे। सोबतच चौथी पात्रता म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचे वय 60 वर्ष पूर्ण सुद्धा असलेच पाहिजे। जर तुमचं वय 60 वर्षांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। सरासरी तुमचे वय 60 वर्षांच्या पुढे असायला पाहिजे किंवा तुमचं 60 वर्ष वय रनिंग सुद्धा असायला पाहिजे। म्हणजे एकतर तुमचं वय 60 वर्ष चालू पाहिजे किंवा 60 वर्षांच्या पुढेच असायला पाहिजे तरच तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे। बघा, ज्येष्ठ नागरिकांनो तुम्हाला महत्त्वपूर्ण अशा 4 पात्रता सांगितलेल्या आहेत। जर तुम्ही या 4 पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे, अन्यथा याचा लाभ घेता येणार नाही। थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर तुमच्यासाठी हे 10 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहे। तर हे 10 आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला सुद्धा या 10 आनंदी निर्णयांचा लाभ
घेता येईल। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असे 10 आनंदाचे निर्णय राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून घेण्यात आलेले आहेत। तर बघा, या 10 आनंदी निर्णयांपैकी पहिला आनंदाचा निर्णय म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला पेन्शन म्हणून 3000 रुपये देण्यात येणार आहे। परंतु याच्यासाठी एक अर्ज करणं गरजेचं आहे। तो अर्ज केल्यानंतरच तुम्हाला सुद्धा प्रत्येक महिन्याला 3000 रुपये सुद्धा देण्यात येणार आहेत। म्हणजे राज्य सरकारकडून हे पैसे देण्यात येणार आहे। केंद्र सरकारमध्ये याची तरतूद करण्यात आलेली होती। तुम्हाला सुद्धा माहिती आहे की अर्थसंकल्प सुरू होता, तर त्या अर्थसंकल्पामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला याचा लाभ सुद्धा घेता येणार आहे। परंतु तुमचं वय 60 वर्षांच्या पुढेच असायला पाहिजे। तुम्हाला याच्यासाठी अर्ज कुठे करायचा आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। परंतु अगोदर जे आनंदाचे निर्णय आलेले आहेत ते आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। बघा, दुसरा आनंदाचा निर्णय म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना 3 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार केला जाणार आहे। बघा, तुमचं वय 60 वर्षांपेक्षा कमी असेल आणि तुम्ही त्या 4 पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला मोफत 3 लाख रुपयापर्यंत उपचार सुद्धा दिला जाणार आहे। तुमच्याकडून 1 रुपया सुद्धा घेतला जाणार नाही। तुम्हाला खाजगी दवाखान्यांमध्ये असू द्या किंवा सरकारी दवाखान्यांमध्ये असू द्या, 1 रुपया सुद्धा तुमच्याकडून घेतला जाणार नाही। म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना खाजगी दवाखान्यांमध्ये सुद्धा पैसे घेणार नाही। सोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी जो तिसरा आनंदाचा निर्णय आलेला आहे तो म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या घरामध्ये पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर त्या ज्येष्ठ नागरिकांना रेशन कार्डवरती धान्य सुद्धा दुप्पट देण्यात येणार आहे। बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ज्यांचं वय 60 वर्षांच्या पुढे असेल अशा ज्येष्ठ नागरिकांना रेशन कार्डवरती धान्य दुप्पट देण्यात येणार आहे। सोबतच रेशन कार्डवरती धान्यासोबत अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा देण्यात येणार आहे। त्यामुळे जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला धान्य 100% दुप्पट मिळणार आहे आणि त्या रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा देण्यात येणार आहे। सोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी जो चौथा आनंदाचा निर्णय आलेला आहे तो म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या डोळ्यांना कमी दिसणे, सोबतच चालताना अडथळणे, पाठदुखी असेल, मानदुखी असेल, कंबरदुखी असेल, गुडघेदुखी असेल यांसारख्या आजारांवरती देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून मोफत शिबिर सुद्धा राबवण्यात येणार आहे। बघा, ज्येष्ठ नागरिकांना वयानुसार डोळ्यांना कमी दिसणे असेल, पायामध्ये अडथळा असेल, पाठदुखी असेल किंवा मानदुखी असेल किंवा कोणाच्या कमरेमध्ये गॅप असेल, कंबरदुखी असेल किंवा वयानुसार गुडघेदुखी असेल तर याच्यासाठी तुमच्यासाठी मोफत शिबिर सुद्धा राबवण्यात येणार आहे। गावगावी शिबिर राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तुमच्याकडून 1 रुपया सुद्धा घेतला जाणार नाही। थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या निधीमधून ही तरतूद सुद्धा करण्यात आलेला आहे। एकंदरीत 100 कोटींची तरतूद फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी करण्यात आलेले आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा याचा लाभ 100% घ्यायचा आहे। त्यामुळे सर्व ज्येष्ठ नागरिकांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। कोणकोणते आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत, याचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी जो 5वा आनंदाचा निर्णय आलेला आहे तो म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना बँकेमध्ये जास्त व्याजदर देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजे तुमच्याकडे जर काही भांडवल असेल आणि ते जर भांडवल तुम्ही बँकेमध्ये ठेवलेलं असेल तर तुम्हाला सामान्य माणसाच्या तुलनेमध्ये दुप्पट व्याजदर सुद्धा देण्यात येणार आहे। बघा, ज्येष्ठ नागरिकांना जास्त व्याजदर देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान सुधारणार आहे। त्या दृष्टिकोनातून बँकेमधून जास्त व्याजदर देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। सोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी जो 6वा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना एसटी बस असेल, रेल्वे असेल किंवा सरकारच्या इतर कोणत्याही वाहनांमध्ये प्रवास करायचा असेल तर ज्येष्ठ नागरिकांकडून 1 रुपया सुद्धा घेतला जाणार नाही। त्यांना मोफत सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजे तुमचं वय 60 वर्षांच्या पुढे असेल आणि तुम्हाला एसटीने कुठेतरी जायचं असेल किंवा रेल्वेने कुठेतरी जायचं असेल, म्हणजेच एकंदरीत तुम्हाला एसटीने किंवा रेल्वेने प्रवास करायचा असेल तर तुमच्याकडून 1 रुपया सुद्धा घेतला जाणार नाही। सोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी जो 7वा आनंदाचा निर्णय
आलेला आहे तो म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना बँकेमध्ये आणि इतर सरकारी कार्यालयांमध्ये सुरक्षित जागा ठेवण्यात येणार आहे, म्हणजेच त्यांच्यासाठी रिझर्वेशन सुद्धा करण्यात येणार आहे। म्हणजेच जर ज्येष्ठ नागरिकांना बँकेमध्ये जायचं असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, किंवा एखादा सरकारी कार्यालय असेल, रेल्वे स्टेशन असेल, बस स्टॉप असेल, त्या ठिकाणी त्यांना रिझर्वेशन सीट सुद्धा ठेवण्यात येणार आहे, म्हणजेच खुर्ची सुद्धा ठेवण्यात येणार आहे। एकंदरीत ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान बीजेपी पक्षाकडून जास्त प्रमाणामध्ये केला जात आहे आणि हा 100% केलाच पाहिजे, कारण ज्येष्ठ नागरिकांमुळेच भारतीय जनता पार्टीचं सरकार महाराष्ट्र राज्यामध्ये आलेलं आहे। थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अगोदरच सांगितलेलं आहे। त्यामुळे राज्यामधील ज्येष्ठ नागरिक असतील, रेशनधारक असतील, यांच्यासाठी जास्तीत जास्त योजना राबवणार आहोत त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे। सोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी जो 8वा आनंदाचा निर्णय आलेला आहे तो म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना मोफत औषध देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा, महाराष्ट्रामधील कोणत्याही मेडिकलमध्ये गेला तरी पण तुम्हाला मोफत औषध देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। याच्यावरती 2 ते 3 दिवसांमध्ये निर्णय येणार आहे। त्यानंतर तुम्ही तुमच्या गावामधील मेडिकलमधून सुद्धा मोफत औषधे घेऊ शकणार आहे। त्याच्यासाठी तुम्हाला एक कार्ड सुद्धा दिलं जाणार आहे। त्या कार्डवरती सरासरी तुम्ही एका वर्षाला 1 लाख रुपयापर्यंत मोफत औषधे घेऊ शकणार आहात। सोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी जो 9वा आनंदाचा निर्णय आलेला आहे तो म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना पुढच्या महिन्यापासून लाईट बिल येणार नाही, म्हणजे विजेचे बिल येणार नाही। ज्येष्ठ नागरिकांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। राज्य सरकारकडून याची अंमलबजावणी सुद्धा करण्यात आलेली आहे। तुमचे वय 60 वर्षांच्या पुढे असेल तर तुम्हाला इथून पुढे वीज बिल येणार नाही, 1 रुपया सुद्धा लाईट बिल भरावं लागणार नाही। सोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी जो 10वा आनंदाचा निर्णय आलेला आहे तो म्हणजे ज्येष्ठ नागरिकांमध्ये अपंगत्व असेल, निराधारपणा असेल तर त्यांना जास्तीत जास्त पेन्शन देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत अर्ज भरणं गरजेचं आहे, तर तुम्ही पात्र म्हणून ग्राह्य धरले जाणार आहेत आणि तुम्हाला या 10 आनंदी निर्णयांचा लाभ घेता येणार आहे। म्हणजेच एकंदरीत तुम्हाला प्रत्येक महिन्याला 3000 रुपये मिळवायचे असतील आणि या 10 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर तुम्ही मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत अर्ज करणं गरजेचं आहे, तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे, अन्यथा याचा लाभ घेता येणार नाही। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा आदेश दिलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लगेच लाईक सुद्धा करायचं आहे। चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।